आणि आम्ही रस्ता चुकलो, जवळजवळ 10 किलोमीटर फुकट गेले, पुढे जाऊन मागे आलोय. हे एवढ्या सगळ्या बंजर एरियामध्ये हे एक फुलाचं झाड दिसलंय. खूप थंडी आहे आणि खूप वारा पण आहे. हेच आहे इथे येऊन हा बोर्डवर फोटो काढणं. इकडे सगळी माहिती होती, लोकांनी सगळे आपापले स्टिकर लावून बोर्डची वाट लावली. ये जितना भी स्ट्रेच करो ये वापस की मी हे असं कुठेतरी केव्हा तरी वाचलं होतं की हाऊ हिमालयाज वर फाउंड और फॉर्म्ड. ब्ल्यू माउंटन हॉटेल अँड कॅफे. तर आज मी या हॉटेलमध्ये राहिलो आहे. तर आज आहे 8 तारीख 8 जुलै 2025ची आणि मी आहे काझामध्ये आणि मी आता चाललो आहे लांगजा हिकिम आणि कॉमिक फिरायला आणि घड्यात वाजले 4 संध्याकाळचे. तर एवढा मी लेट का चाललो आहे यासाठी तुम्हाला माझ्या आधीचा व्लॉग बघावा लागेल, कारण मी आजच ताबोवरून काझाला आलो आहे आणि मग आता काझामधून हे सगळं का फिरतो मी तुम्हाला बाईकवर सांगतो. कळत नाही आहे, पाऊस आहे का स्टॉर्म आहे. सो वेलकम बॅक टू दी चॅनल गाईस. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा थोडा छोटासा व्हिडिओ होणार आहे, हाफ डेमध्ये व्हिडिओ होतो आहे हा, कारण ह्याच्या हाफ डे आधीचा व्हिडिओ मॉर्निंगपासून ते हाफ डेवाला तो मी ऑलरेडी लाईव्ह केला यूट्यूबवर, तो तुम्ही जाऊन बघू शकता जर बघितलं नसेल तर. तर आता मी चाललो आहे काझामधून कॉमिक हिकिम आणि लांगजा विलेजसाठी. तुम्ही नोटीस केलं असेल तर माहीत नाही, क्रॅश बारच्या बॅग्स नाही आहेत, माझ्या पॉड्स नाही आहेत, टँक बॅग नाही आहे. तर हे सगळं सामान मी ठेवलं आहे हॉटेलमध्ये आणि जो फ्रीली राईड करतोय मी आता, तुम्हाला सांगू नाही शकत, खूप वेगळं वाटतंय. एवढं वजन कमी आहे बाईकवरून, फक्त मी आणि निकिता दोघंच आहोत बाईकवर. काय वेगळं दृश्य आहे बाबा इथे. मला तर पाऊस वाटतंय बघ ना, असं तर पडतोय, हवेमुळे तो तिकडे चाललाय का. आणि आम्ही रस्ता चुकलो, जवळजवळ 10 किलोमीटर फुकट गेले, पुढे जाऊन मागे आलोय. आता प्रॉपर रस्त्याला लागलोय. नको त्यावेळेला न्यूट्रल होते गाडी, जेव्हा करायची असते न्यूट्रल तेव्हा नाही होणार. दगड पडलेत, हे सगळे वरून आलेले दगड आहेत. बापरे केवढा मोठा आहे बा. जसं जसं वर चढतोय एकदम थंडी वाढायला लागली. इथे येईपर्यंत आम्हाला थंडी कुठे वाजली नव्हती, शिमलाला वाजलेली तेवढीच. हे एवढ्या सगळ्या बंजर एरियामध्ये हे एक फुलाचं झाड दिसलंय. फर्स्ट व्ह्यू ऑफ लांगजा, तो जो बुद्धाचा स्टॅच्यू आहे मोठा, एवढं वरती आलोय आपण. इथून स्टार गेजिंग तर कन्फर्म होणारच ना, म्हणून ते लांगजा लांगजा सांगतात स्टार गेजिंगसाठी. आणि बुद्धा स्टॅच्यूच्या इथे पोचलो आम्ही आणि ही मॉनेस्ट्री आहे. बाईक लावूया आणि जाऊया. हा तो बुद्धा स्टॅच्यू मागच्या बाजूने कसा दिसतोय. ते खूप थंडी आहे, आणि खूप वारा पण आहे. त्या वाऱ्यामुळे अजून थंडी वाजते. हात एकदम गोठल्यासारखे झालेत.
तर कसे वाटले सिनेमॅटिक्स बुद्धा स्टॅच्यूचे? बाकी मला हिस्ट्री सांगण्यासाठी माझ्याकडेच नॉलेज नाही आहे हिस्ट्रीचं. फक्त एवढं सांगू शकतो, हा बुद्धा स्टॅच्यू 35 फीट टॉल आहे. मी मागे एका व्हिडिओमध्ये बघितलेलं, पण त्याचा तेव्हा कलर वगैरे थोडा उडालेला वगैरे अशा टाईपचं होतं, पण आता पुन्हा कलर केल्यासारखा दिसतोय. आणि आता निघतो इथून लांगजावरून. लांगजा खूप हाय अल्टिट्यूड आहे असं वाटतंय, कारण माझं पण डोकं दुखायला लागलं आहे. तिथून इथे चालत यायला खूप हालत खराब झाली आहे. आम्ही आलो आणि इथे सीटवर असं वाकून थांबलेलो 5 मिनटं. इथे आतमध्ये फॉसिल्स आहेत. फॉसिल्स तुम्हाला माहिती आहे का? फॉसिल्स निकिता गेली शूट करते, मी दाखवतो तुम्हाला आणि त्याची माहिती पण सांगतो त्याच्यासोबत. का मस्त वाटतं इथून बघायला. आहे बघा, हे एवढं उंच डोंगर आहेत पण इथे हिरवळ आहे. काय कळत नाही इकडच्या डोंगरांचं, इकडे खूप हिरवळ आहे. काय मस्त दिसतोय रस्ता. आता आपण चाललोय कॉमिक विलेजला, आणि आता मी विसरलोय कॉमिकला काय आहे. तुझं डोकं दुखतंय खूप, कारण हे खूप हाय अल्टिट्यूड आहे असं वाटतंय मला. AMS हिट करतोय का कळत नाही. हे आलं कॉमिक, राजकीय प्राथमिक पाठशाळा. हायेस्ट विलेज इन वर्ल्ड, connected with motorable road. हिक्किम. आता मी फोनमध्ये नाही शूट करत आहे, हेच आहे इथे येऊन हा बोर्डवर फोटो काढणं. तू काढ, चालू आहे व्हिडिओ. मला कोल्हाच वाटला, तसाच दिसतोय सेम. चलो बाय बाय कॉमिक. तर जाऊ हिक्किमकडे पोस्ट ऑफिस बघायला. हेच ते विलेज असावं, पण हे तर विलेज सारखं असं दिसत नाही आहे वरचं. तर 114 माणसं राहतात इथे. हां, ही घरं असतील त्यांची. शेती करतायत बघा इथे पण. हां, हेच असणार आहे छोटंसं गाव. आता इथून ऑफ रोड आहे. हिक्किम इधर से ही जाता है तो हिक्किम जाने के लिए ऊपर से ही है. हाँ, मैंने विचारूया. अरे अरे हिक्किम माहिती आहे कुठे कसं जायचं? हिक्किमला कसं जायचं? हिक्किमला तिथूनच कोमिकचं ते हे ना, तिथूनच आहे. पण पोस्ट ऑफिस बंद झालेलं आहे. इथून वरून तो आपला डांबरी रोड आहे ना, तिथूनच तुम्ही इकडच्या डांबरी रोडने आलो असणार. हां, मी लांजावरून आलो. तर तिकडून असं एक टर्न घ्यावं लागतं. तिकडे जावं लागतं. आम्ही आधी हिक्किमलाच गेलो होतो. अच्छा, तुम्ही लांगजाला नाही गेले? नाही, कारण पोस्ट ऑफिस बंद होते म्हणे, तर आम्ही लवकर पोस्ट ऑफिस. हिक्किम जाऊन फायदा नाही ना, मेन पोस्ट ऑफिस होतं.
ठीक आहे, चालेल, बघतो. चला भेटू. अच्छा, म्हणून तो मॉन्क आपल्याला बोलवत होता का आपण खाली चाललेलो म्हणून? ते सचपासचा रोड असा असणार आहे. हा बोर्ड आहे हिक्कीमचा. आम्ही इथूनच पास झालेलो मगाशी. आणि हा कच्चा रस्ता खाली हिक्कीमला घेऊन जाणार. आम्ही तिथून आज रस्ताच चुकतोय आम्ही. मला वाटतं ते खालचं गाव हिक्कीम असावं, है ना? तिथून रस्ता आहे मला वाटतं. पुन्हा इथे वर नाही यायचंय. बघूया जाऊन. चल, आज तर फुल तुफानी झालंय. शपथ, बस बघ कुठे घातली त्याने. शॉर्टकट मारला बसने. खतरनाक ना. आय लव्ह वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. इथे पोस्ट कार्ड मिळतं आणि पुढच्या बाजूला पोस्ट ऑफिस आहे. तर पोस्ट कार्ड घेऊया आणि निघूया. दिस इज द आयबेक्स कॅफे. पोस्ट कार्ड, स्टॅम्प, मॅग्नेट. इथून आम्ही आता मॅग्नेट्स घेतलेत बरेच आणि पोस्ट कार्ड्स पण घेतलेत 2. इथे पोस्ट नाही करत आहे, ते घेऊन चाललोय. बरोबर. आणि पोचलेलो आहे वर्ल्डच्या हायेस्ट पोस्ट ऑफिसकडे. ह्या बोर्डची पण वाट लावली आहे स्टिकर लावून लोकांनी. हे सगळ्यांना फाईन मारायला पाहिजे जेवढ्या लोकांनी स्टिकर लावलेत ना. हे बघा लोकेशन कसलं भारी आहे, एक नंबर. आणि हे आहे पोस्ट ऑफिस, वर्ल्डचा हायेस्ट पोस्ट ऑफिस. इकडे सगळी माहिती होती पण लोकांनी सगळे आपापले स्टिकर लावून बोर्डची वाट लावली. $14,567 फीटवर आहे. चलो बाय बाय पोस्ट ऑफिस, वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस. भेटू पुन्हा. कधी भेटू ते नाही सांगू शकत. तर माझी 3ही विलेजेस करून झालेत. हिक्कीम, कॉमिक, लांगजा. आता पुन्हा परतीचा प्रवास काझाकडे. आणि घड्याळात वाजले आहेत 7 वाजायला आलेत. अजून 47 मिनिट्स दाखवत आहे. म्हणजे 7:41ला जवळजवळ 7:45ला पोचणार काझाला. हेल्मेटची काच जरा जरी अशी ओपन राहिली ना, तिथून पण थंड हवा आत घुसते. खूप थंडी आहे इकडे. आणि आता आम्हाला थोडं लेट पण झालं आहे. तर काळोख जसं जसं व्हायला लागेल तशी थंडी अजून वाढत जाईल. पण तोपर्यंत खाली उतरून पण जाऊ, बघूया किती थंडी फेस करावी लागते. एवढ्या दिवसातली सगळ्यात जास्त थंडी आज लागली आहे. नाही तर इतके दिवस एवढी थंडी नव्हती कुठेच. तर जरा खाली उतरतो आणि तुम्हाला सांगतो की मी घाई करून इथे का आलो आहे ते. ब्ल्यू शिप येतो वाटतं. फोनमध्ये रेकॉर्ड करतो. मला आधी आयबेक्स वाटले, तुम्हाला कळत नाही आयबेक्स आहेत की ब्ल्यू शिप आहे. कारण आता मी तिकडे बोर्ड वाचलेला ब्ल्यू शिपचं.
काय व्ह्यू आहे बघा. आणि फायनली चांगल्या रस्त्यावर आलो आहे. इथून 5.7 किलोमीटर दाखवत आहे काजा. आणि आता फायनली आलो आहे काजाच्या हायवेला. सरळ रस्ता जातो चिच्चम ब्रिज आणि मनाली त्या बाजूला. सगळे गॅजेट्स चार्जिंगला, सगळे कपडे अस्ताव्यस्त, रूमची लागली आहे वाट. तर आता आम्ही चाललोय काजाच्या मार्केटमध्ये कोणाला तरी भेटायला. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो मी कोणाला भेटायला चाललोय ते आणि कशासाठी भेटायला चाललोय. ऋतिक रोशन. तीच गोष्ट आहे ज्यासाठी मी आज घाई करून हे तिन्ही पण गोष्टी केल्या. तिन्ही पण विलेजेसला आज व्हिजिट केलं. लांजाल, हिक्किम, कॉमिक. फैंसी नहीं दिखे थे. ये 150 वाला है? तो ये जितना भी स्ट्रेच करो ये वापस नहीं 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 ऐसे रहेगा स्टेबल में ना बिल्कुल नरम रहेगा अच्छा. हे सगळं ते स्वतः हाताने बनवतात. अं, ते आता आपल्याला तिकडे चांगलं दिसले असेल तर आपले तिकडेच neighbors. खाऊया ना. हां. आता आम्ही दुसऱ्या कॅफेला चाललोय. पिती कॅफेला नाही, कॅफे हिमालयन म्हणून आहे. हे बघ तिकडे हिमालय आपले नेबर होते. हे समोरच आहे द हिमालयन कॅफे. फोटो काढतात बाईक बरोबर. तर जे मी तुम्हाला सांगत होतो की काहीतरी गोष्ट आहे कोणतरी भेटायला चाललोय. तर मीटिंग झाली आहे. ॲक्च्युली झालं काय, मगाशी मी जेव्हा काजामध्ये एंटर केलं तेव्हा काजाच्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेलो. तिथे मला एक ग्रुप भेटला आणि ते सगळे महाराष्ट्रीयन आहेत, पुण्याचे आहेत. तर ते थोडं महाराष्ट्रीयन असल्यामुळे दुसऱ्या राज्यात कोण महाराष्ट्रीयन भेटल्यावर ते एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं ना, तसं काहीतरी झालं. आम्ही बोललो बऱ्याच गोष्टी एकमेकांशी. त्यानंतर असं कळलं की त्यांचा बराच मोठा ग्रुप आहे, त्यांच्याकडे बॅकअप व्हॅन पण आहे आणि मेन गोष्ट खूप एक्सपिरियन्स रायडर आहे. तर आम्ही असं ठरवलं की त्यांच्यासोबत जाऊ. त्यासाठी मी आज घाई केली लांजा, कॉमिक आणि हिक्किमची. नाहीतर आजचा माझा प्लॅन होता इथेच राहायचा आणि उद्या लांजा, कॉमिक, हिक्किम करायचं आणि की मॉनेस्ट्री करायची आणि उद्याचा दिवस पण इथे स्टे करायचा आणि परवा निघून चिचम ब्रिज करून चंद्रताल असा माझा तो प्लॅन होता. तर मी प्लॅनमध्ये चेंज आणलाय थोडं आणि यांच्यासोबत मी आता राईड करतोय. आता अजून पण कन्फर्म नाही आहे, म्हणजे 99% कन्फर्म आहे, पण तरी पण 1% बाकी आहे. कारण त्यांनी अजून मला काय रेट्सच्या बद्दल काय आमचं काय बोलणं नाही झालं आहे. ते बोलले की कळवतो. पुन्हा ते लोक जिथे जिथे राईड करणार आहे तिकडे त्यांचे अकोमोडेशन पण आधीपासून बुकड आहेत. तर आम्हाला मध्येच असं येऊन अकोमोडेशनचं पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ते बोलले की मी सगळ्या अकोमोडेशन जेवढे आहेत त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो म्हणून. कसं असेल, किती रुपये लागतील, काय होईल, तर बघूया. आता त्यांचं डिटेल्स येईल त्यानंतर फायनल होईल. म्हणजे 99% उद्या तर मी त्यांच्यासोबतच राईड करतोय. चंद्रताल टू मनाली पण मी त्यांच्यासोबतच राईड करतो. म्हणजे उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस हे 2 दिवस तर कन्फर्म मी त्यांच्यासोबत राईड करतो. कारण त्यांच्याकडे फक्त एवढंच होतं की आम्ही दोघं आहोत, पुन्हा लगेज आहे, तर माझं लगेज त्यांच्या गाडीतून जाईल, एवढंच माझा उद्देश होता. बाकी बघू आता कसं काय गोष्टी होत आहेत त्या. तर मी लांजामध्ये सांगितलेलं की निकिता गेली आहे ते फॉसिल बघायला. तिकडे ते फॉसिल्स ठेवलेत, तर त्याची ती माहिती घेऊन आलेत आणि तिने व्हिडिओ पण शूट केलाय. तर ते बघा आता तुम्ही. आणि माहिती तिच्याकडूनच आहे का. ॲक्च्युली आम्ही जेव्हा तिकडे ते स्टॅच्यू पाहिलं आणि आम्ही वर आलो तेव्हा फार अशी गर्दी नव्हती आणि ते जे तिकीट देणारे होते, म्हणजे जो पास देणारे होते, त्यांनी आम्हाला पर्पजली हाक मारली आणि विचारलं फॉसिल्स बघायचे आहेत का. तर मी म्हटलं हां बघायचे आहेत, कारण का मला हे हिस्टॉरिक
खूप गोष्टी जाणून घेण्यात मजा येते. तर मी जेव्हा तिकडे गेले तेव्हा तिकडे काही फार गोष्टी ठेवलेल्या नव्हत्या, बट जे काही ठेवलेलं होतं त्याला ना असं शेल लाईक स्ट्रक्चर होतं, ते दिसून येतं तुम्हाला, ते व्हिडिओमध्ये पण दिसेल. तर मी त्यांना विचारलं जाणीवपूर्वक की ती हिस्ट्री काय आहे. मग तेव्हा जेव्हा त्यांनी जे सांगितलं तेव्हा थोडंसं मला पण रिकलेक्ट झालं की मी हे असं कुठेतरी केव्हा तरी वाचलं होतं की हाव हिमालयाज वर फाउंड ऑर फॉर्म्ड. तर ते जे आहे तर ते 50 मिलियन इयर्स अगोचं ते कोल्युशन आहे. तर जेव्हा ते सी बेड होतं वर आधी, तर ते आता पाण्याचा प्रेशर पूर्ण खाली आला, पाणी पूर्ण खाली निघून गेलं आणि हिमालयाज फॉर्म झाले. तर ते तिकडे राहून राहून आता त्याचा दगड झाला आहे. सो दॅट इज हाऊ दे आर फॉसिल्स. तर आता पॅकिंगची सुरुवात. आणि आता गोष्ट अशी आहे की आम्ही निघतोय सकाळी 7 वाजता त्यांच्यासोबत, हे फायनल झालं आहे. बाकी पुढची राईड कशी होणार आहे तर आम्ही ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्येच कळेल, आता नाही सांगत. थोडं सस्पेन्स घेऊया. तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवतो मित्रांनो. भेटू अशा नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना कोणाला असे मोठे व्लॉग किंवा ट्रॅव्हल व्लॉग आवडतात त्यांच्याशी शेअर करू शकता तुम्ही, त्यांच्याशी शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी नसेल केलं तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच ठेवूया. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि आम्ही आलेलो आहे वर्ल्ड हायेस्ट सस्पेन्शन ब्रिजकडे. चिचम ब्रिज, द व्हेरी फेमस ब्रिज, चिचम ब्रिज.